हाय, आज बीट काढून आलोय शेतातून. बरेच दिवस चाललं होतं वडापाव बनवायचा, त्यामुळं घेतलाय आता बनवायला. 4 बटाटे सोलून घेतले होते आणि ते कुकरला लावले. त्याची आता भाजी तयार केलेली आहे. जिरी, मोहरी, हिरवी मिरची, अद्रक लसणाची पेस्ट, कोथिंबीर, कढीपत्ता हे सर्व घालून त्याची भाजी तयार करून घेतलेली आहे. यामध्ये बेसन पीठ घेतले, आता ते खालवायचे आणि वडे काढायचे. मुलांना पण भरपूर वडे आवडतात, वडापाव, त्यामुळे बनवायचे. आज कढी पण तयार करून घेतलेली आहे बघा. पाव आणलेत. कढी वडापाव करायचं आज आम्हाला. मुलांना खूप आवडतात म्हणून मिरच्या तळून घेतल्यात. कमी तिखट मिरच्या तळून घेतलेल्या आहे. मीठ टाकून ठेवले त्याला. माझा छोटा मुलगा बघा होमवर्क करतोय आता. किती छान अक्षर आहे त्याचं. तो बसलाय आता होमवर्क करायला. बोल ना बाळा, हाय कर. लाजतोय तो, खूप लाजतोय. होमवर्क करायला बसलाय. एवढा होमवर्क आहे त्याला वर्ड्स बोलून लिहायचे बघा. बोल बाळा, हे काय आहे? PAN VAN BAG RAG. हा, असे वर्ड्स त्याला बोलून लिहायचे का. आता वाजलेत 8. आता 8 वाजलेले. 6 वाजता शेतातून घरी आलो आणि मग आल्यावरती चहा वगैरे पोरांना फ्रेश केलं आणि स्वयंपाकाला लागले त्यानंतर. आणि आता सर्व भाजी वगैरे तयार करून घेतलेली आहे. आता वडे बनवायचे. या सर्वांनी खायला. तुम्हाला आवडतात का बटाट वडे? आज कढी वडा, परत पाव बनवायचे. आता चला घेते बनवून, या सर्वांनी खायला. हे बघा, आता बेसन पीठ खलून घेते. त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि नॉर्मल सोडा टाकलेला आहे. असं मस्त खलून घ्यायचे. आपल्याला पाहिजे तेवढे बटाटे घ्यायचे, जेणेकरून सर्वांना पुरेल असं. आम्ही 4 मोठाले बटाटे घेतले होते. त्याची साल काढून कुकरला लावले आणि मग शिजल्यावरती त्यामध्ये जिरी, मोहरी, हळद पावडर, कढीपत्ता, कोथिंबीर, आलं लसणाची पेस्ट, हिरवी मिरची, त्याची सर्व फोडणी देऊन भाजी तयार केलेली आहे. भाजी मॅशरने बारीक केली आणि तयार करून घेतलेली आहे भाजी बघा. आणि आता पीठ पण मिक्स करून घेते. बघा, आता भाजीच्या दामट्या बनवून घेतलेल्या आहेत. भरपूर अशा बनवून घेतलेल्या आहेत. आता बेसन पिठात टाकून तळून घ्यायचे. आता बघा, बेसन पिठात टाकून आता तळून घ्यायचे. असं तळून घ्यायचे. छान अशा दामट्या बनवून घेतलेल्या आहेत. का छान अशा दामट्या बनवून घेतल्यात. आता बेसन पिठात टाकलेले आहेत त्या बनवून घ्यायच्यात. आता माशिवाला खूप आवडतात वडापाव. त्याला गुरा आलेला आहे. आता तो खाणार आहे. मला खायचं ना तुला. बस कर, घेऊन ये वय. कढी पण पुन्हा गरम करायला ठेवलेली, थंड पडली होती. मस्त कढी आहे. आता वडे पण गरम गरम होणार आहेत खायला.
ओ बसा जेवायला. टेस्ट घ्या कसं काय झाले. छान फुगलेत बघा वडे मस्त. कटकट रे कटकट. छान असे वडे झालेले आहेत तयार. मस्त फुगलेले आहेत. बाळा चल ये जेवायला बस. माझ्या शिवाला आता खायला द्यायचे वडे. हाच ना शिवड्या. तुला आवडतात ना बाळा वडापाव. ठेव ताट खाली ठेव. खाली बस तिथं. माझ्या शिवाला आता खायला द्यायचंय. तेलाला पण छान तावा आला होता त्यामुळे वडे पण छान बनतात. कुणा कुणाला वडे आवडतात या खायला. कढी वडा तुला आवडतात का बाळा. हो आवडतात मला. माझ्या दोन्ही मुलांना आवडतात. या सर्वांनी गरम गरम वडे खायला. कढी वडा. बाय.